टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा। या ठिकाणी आपण आजचा जो व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की अतिशय परिपूर्ण लेवलची माहिती, म्हणजे ही जी माहिती आहे ती यामध्ये सिलेक्ट झालेले जे कॅन्डिडेट आहेत, तज्ञ लोक आहेत, या सर्वांच्या या ठिकाणी विचार मंथनातून तयार झालेला हा व्हिडिओ आहे। आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जे वारंवार या ठिकाणी अपयश येते किंवा पहिल्यांदाच तुम्ही या परीक्षेला सामोरं जाते, तर हे जे आपण पाहतो पासिंग क्रायटेरियाची जी अट आहे, जसं की ओपन कॅटेगरीला 90 मार्क असतील, या ठिकाणी बाकीच्या कॅटेगरीना 82 मार्क असतील, तर हे कशा प्रकारे मिळवता येतील या संदर्भात आपण हे लेक्चर घेतलेलं आहे। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही विषय मी चर्चा करणार आहे आणि अशाच प्रकारची चर्चा अजून बऱ्याच काळ आपण करणार आहोत। त्याच्यामुळे तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून नक्कीच ठेवा। तर बघा, टीईटी परीक्षेच्या संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन आपण पेपर 1 पेपर 2 अशी टप्प्याटप्प्याने पाहणार आहे आणि तोच मुद्दा कसा आहे तो लक्षात घ्या। तर पहिल्यांदा जर सर्वसाधारणतः आपण पाहायचं झालं तर इथं लक्षात घ्या, तर एक्झाम कंडक्टिंग अथॉरिटी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल आहे। म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य जे परीक्षा महामंडळ आहे त्यांच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा ऑफलाईन परीक्षा होती, वर्षातून 2दा परीक्षा होत असते आणि यामध्ये पेपर 1 जो आहे हा 1ली ते 5वीच्या साठी जे शिकवायला जाणार आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जो 6वी ते 8वी साठी आहे त्यांच्यासाठी पेपर 2 आहे आणि प्रत्येक पेपर 1 पण 150 मार्काचा आहे, पेपर 2 पण 150 मार्काचा आहे आणि याला कुठलीच निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही। आता आपण टप्प्याटप्प्यानं पेपर 1 हा जो आहे इथं विद्यार्थी कुठं मार्क खातेत आणि व्हिडिओ नंतर ते कसे सुधारणार आहेत ते आपण इथं बघूयात। तर पहिल्यांदा पेपर 1 विषय आपण माहिती बघूयात आणि लगेच पेपर 2 विषय सुद्धा आपण माहिती पाहूयात। तर इथं लक्षात घ्या, आपला पेपर टीईटी पेपर एक्झामिनेशन 1 यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर 150 प्रश्न 150 मार्क 2.5 तास वेळ आहे आणि यामध्ये जर आपण पहिलाच मुद्दा पाहायचा झाला तर ज्याला बाल मानसशास्त्र आणि या ठिकाणी ज्याला बाल मानसशास्त्र आणि थोडक्यात अध्यापनाचं शास्त्र या ठिकाणी एकत्रितरित्या आपण पाहत असतो, तर हा जो घटक आहे हा 30 मार्काला आहे। त्यानंतर आहे लँग्वेज 1। आता लँग्वेज 1 मध्ये तुम्हाला माहित असतं की ज्या विद्यार्थ्यांनी लँग्वेज 1 जे आहे हे मराठी टाकले तर त्यांच्यासाठी लँग्वेज 2 इंग्लिश ठेवावी लागते। ज्या विद्यार्थ्यांनी लँग्वेज 1 इंग्लिश टाकले तर त्यांना लँग्वेज 2 मराठी ठेवावी लागते। ज्या विद्यार्थ्यांनी उर्दू लँग्वेज टाकले तर लँग्वेज 2 त्यांना मराठी किंवा इंग्रजी अशी ठेवावी लागते। हा मुद्दा बेसिक आहे। त्यानंतर आपण पाहतो मॅथमॅटिक्स, यामध्ये अंकगणित आहे आणि हे अंकगणित कसं सामोरं जायचं ते बघणार आहे आपण। आणि इथं आहे ज्याला आपण परिसर अभ्यास म्हणतो, काय म्हणतो, परिसर अभ्यास। आणि या परिसर अभ्यासामध्ये सर्वसाधारणतः जर आपण पाहायचं झालं तर इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, काय प्रश्न, पर्यावरण याच्यावरती विचारले जातात आणि असा हा 150 मार्काचा खेळ आहे। आणि 150 मार्कामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्याला इथं पास व्हायचं असेल तर सर्वसाधारणतः आपल्याला माहित आहे की ओपन कॅटेगरीतील पास व्हायचं विद्यार्थी असेल तर त्याला 60% आणि इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी 55% आपण मार्क इथं पाडावं लागतात। आणि याचाच अर्थ आहे इथं त्याला 90 पाहिजेत आणि याचाच अर्थ आहे इथं त्याला किती पाहिजेत, तर इथं 82 मार्क म्हणजे 83 मार्क पाहिजेत। 83 पडल्यावर पास, बरोबर। आता लक्षात घ्यायचं आहे की इथं आपण नेमकं फसतो कुठं आणि काय आहे। आता पहिला मुद्दा लक्षात घ्या, आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राविषयी चर्चा करूया। तर बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र हा जो विषय आहे तर यामध्ये एक सिंपल लॉजिक आहे। 1ली ते 5वीतील मुलांना अर्थात 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना एकंदरीत तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी कशा प्रकारे तुमची मानसिकता तिथं पाहिजे। म्हणजे एक्झाम्पल जर आपण पाहायचं झालं तर इथं सर्वसाधारणतः प्रश्न विचारण्याची जी एकंदरीत प्रक्रिया असते की जसं आपण पाहतो की मानवी विकास कोणत्या या ठिकाणी 2 घटकावर आहे, पालक आणि या ठिकाणी शिक्षक, पर्याय क्रमांक 1 आहे।
त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक पर्याय क्रमांक 2 आहे. दुसरा अनुवंशिकता आणि वातावरण आहे. आणि चौथा यापैकी नाही. आता यामध्ये आपण पाहतो की मानवी विकास कशावर डिपेंड असतो, की सर्वसाधारणतः अनुवंशिकता आणि वातावरणावर डिपेंड आहे. अनुवंशिकता आणि वातावरणावर या ठिकाणी मानवी विकास डिपेंड असतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं की ठराविक कॅटेगरीतील आपण पाहतो गुजर मारवाड्याची पोरं जे आहेत हे इकडं उद्योग क्षेत्रातच जातात आणि तिथंच ते मोठे होतात. आणि आपल्यातला जो वर्ग आहे तो कुठं जातो, तो कुठंतरी नोकरीच्या मागं या ठिकाणी ठेसकळत फिरत राहतो. का तर याच्यासाठी जेनेटिक पण आपलं कारणीभूत ठरतं आणि आपल्या आसपासचं एन्व्हायरमेंट सुद्धा याला कारणीभूत ठरतं. तर एकंदरीत 6 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना डेव्हलप कसं केलं पाहिजे याच्यासाठी दडदडीत आपण डीएड शिकलेला असतो. आणि डीएड शिकताना इथं तुम्हाला सांगतो कोणतंच पुस्तक कामी येत नाही. डीएड मध्ये जे आपण अप्लाइड नॉलेज घेतलेलं आहे त्या अप्लाइड नॉलेजच्या बेसवर म्हणजे आतापर्यंत ह्या घटकासाठी काय करायचं, तर सिंपल फंडा तुम्हाला सांगतो. ह्या घटकासाठी एकच गोष्ट करा आणि एकच गोष्ट डोक्यात ठेवा, ते म्हणजे आतापर्यंत याचे जेवढेही प्रिव्हियस इयर पेपर झालेले आहेत, ऑफलाईन पेपर झालेले आहेत, मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहेत, कुठल्याही बुक स्टॉलला अवेलेबल आहेत, आपल्या टेलिग्रामला सुद्धा अवेलेबल आहेत. तर तिथं जा आणि त्या ठिकाणी तेवढेच प्रश्न काय आहेत ते नीट बघा. अरे तुम्हाला दिसल की त्याच्या रिलेटेडच रिपिटेशन झालेलं आहे, त्याच्या रिलेटेडच ते प्रश्न पडलेले आहेत. अन्यथा तुम्ही किती थेअरी वाचाल, किती काय वाचाल आणि तुम्हाला दिसेल की नाही बाबा हे प्रश्न असे नाहीत, एकंदर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. हे तर तुम्हाला तो अनुभव येईल. त्यानंतर दुसरा घटक जो आहे, आता इथं आपण मराठी म्हणूयात का तर मग खाली इंग्रजी बद्दल बोलूयात. इथं लँग्वेज 1 मध्ये आपण मराठी बद्दल बोलूयात आणि लँग्वेज 2 मध्ये इंग्रजी बद्दल बोलूयात. तर इथं तुम्हाला सांगतो हे 30 प्रश्न आहेत ना, या 30 प्रश्नाला काहीच करायचं नाही विद्यार्थ्यांवर, काही वेगळं करायचं नाही. या 30 प्रश्नासाठी एक सिंपल फंडा असा करायचा की कुठलंही या ठिकाणी एखादं PYQ घ्यायचं जे की आपण पाहतो की आपण साधारणतः गट क च्या एक्झाम ज्या अगोदर IBPS आणि TCS ह्या कंपन्या यायच्या अगोदर या ठिकाणी म्हणजे तारख्या 2013 ते 2020 पर्यंतचे कुठलेही पेपर तलाट्याला, वनरक्षकला, पोलीस भरतीला झालेले घ्यायचे आणि हे सर्वसाधारणतः सगळे पेपर घेतले. पोलीस भरतीचे द्या एका बाजूला सोडून, पण तलाट्याचे घ्या आणि वन भरतीचे वगैरे घ्या आणि तेवढ्यातलंच फक्त मराठीचे आलेले शब्द संग्रह, शब्दधन आणि त्या गोष्टी तुम्ही वाचा. तेवढंच तुम्ही करा, त्याच्यावरचा उतारा वाचा आणि त्याच्या पलीकडे काहीच करू नका. 30 पैकी एकही मार्क जात नाही. सेम मुद्दा तुम्ही इथं इंग्रजीला करा, सेम मुद्दा तुम्ही इथं कशाला करा, इंग्रजीला करा, जात नाही. किंवा ही जर आपण पाहतो ह्या बॅच नुसार जर तुम्ही आपला गेला ना, टेटच्या बॅच नुसार ह्याच पद्धतीने आपण त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा केलेला आहे असं म्हणून चाला. इथं तुम्हाला सांगतो, इथं या पेपर 1 पण आणि पेपर 2 पण दोन्ही विद्यार्थ्याला कशा प्रकारे बॅलन्सली पास करता येते त्याच्यावर आपण मेहनत घेतो. त्याच्यामुळं आपण बघा आपले रिझल्ट येते सगळे तुम्ही टेलिग्रामला चेक करा. रिझन काय आहे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना देण्याचा आपण केलेला प्रयत्न आहे. आता पुढचा विषय इंग्लिश. तुम्हाला सांगेल मराठीला तेच करा आणि इंग्लिशला सुद्धा हेच करा आणि मार्केटमध्ये कुठेही जा हेच. आता तुम्हाला माहित आहे का, आता खालचा एक घटक सांगितला, अजून एक जादू सांगतो तुम्हाला यातली. आता यातला मॅथमॅटिक्स घटक आहे. आता याचं जे अंक गणित आहे हे अंक गणित नेमकं कशा प्रकारचं असतं आपल्याला माहित आहे बघा. जसं की तर्क लावण्याचं अंक गणित असतं, जसं की समस्या निराकरण अध्यापन शास्त्रातल्या समस्या असतात. जसं की आपण अंकगणित तर राहतं, बेसिक अंकगणित राहणार ना, अपूर्णांक, पूर्णांक, दुनियादारी जी काय हे तुम्हाला बेसिक माहितच आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे तर आहेच. पण यातले काय क्वेश्चन असे राहतात जे तुमच्या बालमानसशास्त्र पेपरशी कनेक्ट केलेले. बालमानसशास्त्र म्हणजे जसं की अध्यापन शास्त्रात गणित विषय हा शिकवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला पाडेच येत नाहीत, मग तरी त्याला गणित तुम्हाला शिकवायचंय, मग तुम्ही नेमकं काय मेथड वापरतात. अशा स्वरूपाचे बरेचसे क्वेश्चन आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता ह्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला सांगतो
इथं एकच मुद्दा आहे, बेसिक अंकगणित तुम्हाला शिकणं आहे. बेसिक अंकगणित जे महाराष्ट्रात आपल्याच नव्हे कुठल्याही बॅच मध्ये का बेसिक अंकगणित होतं, कुठलंही पुस्तक घ्या महाराष्ट्रातलं तिथं बेसिक अंकगणित होतं, ते करा. परंतु त्याला तुम्ही थोडकी बालमानसशास्त्र जे आहे त्याच्या रिलेटेड जोडण्याचा प्रयत्न करा. का तर दडदडीत सिलेबस मध्ये काय दिलता पॉइंट की गणित विषयाचे अध्यापन शास्त्र ह्यावरचं ज्ञान काय आहे ते तिथं चेक केलं जाईल. ज्यानं नीट काशी केलेली आहे ना आपलं डीएड बीएड करताना ऑलरेडी त्यांच्या पाठ करण्यामध्ये हे होत असतं. पण ते आता किती जणांना कसं केलंय हे जे त्याला माहिती. नाहीतर तिथे एखादी पोरगी गेली तिच्या मागे गोंडा वळत तू गेला आणि तरत ती आहे म्हणून त्याच शाळा घेतली तू शिकवायला आणि तिथनं माघारी आला तर तुला काहीच कळलं नाही. ते अध्यापन शास्त्र खूप मोठा विषय होता, तिथं ते तुम्हाला शिकवलं जात होतं. पण तिथं बघितलं नसलं तर आता बघा, आता तयारी करा. बरोबर आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या, बेसिक अंकगणित करा आणि त्याच्याबरोबर प्रिव्हियस इयरला येणारे ह्या टेटच्या 2 एक्झाम होतात वर्षातनं, त्याला तुम्ही बघून नीटनीटकं केलं तरी तुम्हाला जमून जाईल. आता त्यानंतर जर आपण पाहायचं झालं की पुढचा घटक आहे परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यासात आपल्याला माहित आहे की या परिसर अभ्यासामध्ये बेसिक जे आहेत नागरिक शास्त्र आहे, इतिहास आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो की सामान्य ज्ञान, बरोबर आहे, थोडं सायन्स वगैरे. त्यानंतर या ठिकाणी पर्यावरण हे घटक म्हणजे जनरली तुम्ही महाराष्ट्रातलं कुठलं जरी एखादं पोलीस भरतीचं जरी पुस्तक वाचलं तर त्यामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील, किंवा तलाठी वगैरे, तात्याचा ठोकळा वगैरे, किंवा आपली बॅच वगैरे काही जरी केलं तर इथं तुम्हाला तेवढं ज्ञान प्राप्त होतं. का तर या पोरांना बऱ्यापैकी जीएसचा टच असतो. का तर हे विद्यार्थी बऱ्यापैकी जे आहेत हे सरळ सेवा एमपीएससीचा अभ्यास करणारे. आता विषय काय बघा, इथं पुढचा विषय लक्षात घ्या. अजून होणारा मेन प्रॉब्लेम, टाइम पुरत नाही. 2.5 तास देऊन पण काय जणाला टाइम पुरत नाही. 150 प्रश्नाला 150 मिनिटं दिलेत तरी सुद्धा काय जणाला वेळ पुरत नाही. आता त्या विद्यार्थ्यांनी थोडस वाचनाचं वगैरे त्याचं स्पीड वाढवणं आहे. ते अभ्यासानं तयार होत असतं आणि अभ्यासानं ते वाढवायचं आहे. आणि याला निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही. का तर ही परीक्षा झाली तर तुम्ही टेट वगैरे अशा परीक्षा देऊ शकता. हा पेपर 1चा मॅटर आहे. आता पेपर 2च्या संदर्भात जर पाहायचं झालं तर ऍज इट इज पेपर 2च्या संदर्भात मी तेच सांगेन जे पेपर 1च्या संदर्भात तुम्हाला बालमानसशास्त्रासाठी सांगितलेलं होतं. परत एकदा चेक करा की बालमानसशास्त्रा संदर्भात पेपर 1ला मी आता काय बोललो होतो. का तर ज्यावेळेस तुम्ही रिपीट घ्याल ना त्यावेळेस रिपीट तसाच पेपर 2चा जर अभ्यास केला, जसं पेपर 1चे क्वेश्चन काढले तसेच ज्याने पेपर 2चे क्वेश्चन काढले तर तुम्हाला सांगतो तिथं त्याला बेनिफिटच होतो. सेम इथं मराठी आणि इंग्रजीचा जो विषय आहे, इथं मराठी ठेवला तर इथं इंग्रजी ठेवा, हा मुद्दा आहेच आहे. आणि इथं इंग्रजी ठेवला तर इथं मराठी ठेवा, हा विषय आहे. आणि इथं सुद्धा तेच करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या आणि कुठं मिळत नाही तर आपल्या टेलिग्रामला जा. प्रत्येक विषयाचे या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात आणि यातूनच हे विषय करा. बस, याच्या पलीकडे या 2 विषयाला वेगळं करायची गरज नाही. आता इथे सोशल सायन्स म्हणजे जनरल डीएड झालेला आहे, आर्ट बॅकग्राऊंड वगैरे आहे, तर त्याला हे सोशल सायन्स 60 प्रश्न आहेत. किंवा आपण पाहतो की ज्याचं आपण पाहतो बीएड झालेला आहे त्यामध्ये मॅथ्स आहे, सायन्स आहे, म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन्हीवर मिळून 60 प्रश्न येतात. तर याविषयी आपण नंतर बोलू. आपण जनरल क्राऊड विषयी बोलूयात. ह्या सोशल सायन्सच्या विषयात काय असतं. आता हे सोशल सायन्स जे आहे हे सोशल सायन्स थोडस त्या सोशल सायन्स परिसर अभ्यासापेक्षा वेगळं आहे. का तर इथं आपण पाहतो इतिहास म्हणलं तर प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे, त्याच्याबरोबर नागरिक शास्त्र आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, आपलं संविधान आहे, ह्या विषय आहेत. त्यानंतर भूगोल आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो की अभ्यासातलं सामाजिक शास्त्र आहे, अध्यापन शास्त्रातलं सामाजिक शास्त्र आहे. तर असे जे मुद्दे आहेत तर यातला सगळे घटक सगळीकडेच कव्हर होतात. पण प्राचीन मध्ययुगीन या ठिकाणी इथं तुम्ही थोडस मागं पडत राहता आणि म्हणून अशा घटकासाठी सर्वसाधारणतः 11वीचं ओल्ड इतिहासाचं पुस्तक वाचलं तरी तुम्हाला तिथं जमून जातं. बरोबर आहे. त्याच्या बरोबर आपण पाहतो भूगोलसाठी कुठलंही महाराष्ट्रातलं पुस्तक घ्या, त्यामध्ये तुमचं ते चांगल्या प्रकारे कव्हर होऊन जाऊ शकतं. आणि अध्यापन शास्त्रातलं जे सामाजिक शास्त्र आहे ते अध्यापन शास्त्रातलं सामाजिक शास्त्र एक राज्यघटना राहिला
कोळंबेचं पुस्तक वाचा, ते तुमचं कव्हर होतं आणि हे सगळंच एका जागेला पाहिजे तर बॅच मध्ये तुमचं सगळंच कव्हर होणार आहे. तर त्यानंतर अभ्यासातलं जे सामाजिक शास्त्र आहे ह्याच्यासाठी थोडस त्या रिलेटेड अभ्यास करा, तुम्हाला नक्की इथं तो विषय यश प्राप्त होऊ शकतं. का तर येत्या काळात आपल्याला माहित आहे की जागा टेटच्या येण्याची शक्यता आहे. टीईटी तर होणारच आहे, त्यात काही शंका नसते, पण टेट येण्याची शक्यता आहे. तर त्याच्या संदर्भात टीईटीचा आजपासून चांगल्या रीतीनं अभ्यास करा. तुम्हाला हे लेक्चर चांगल्याच रीतीनं समजलं असेल. का तर पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी आहे, पेपर 1 1ली ते 5वी साठी आहे, म्हणजे त्या ज्यांना शिकवायला जायचंय त्या बरोबर आहे. तर असा हा मुद्दा आहे, तो लक्षात आलेला असावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.